राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिकाकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं पाठ फिरवली। नागपुरातल्या या कार्यक्रमाला भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं हजेरी लावली होती। या कार्यक्रमात शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं तोंड भरून कौतुक केलं। पाहूया एक रिपोर्ट। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिक वर्गाकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं यावर्षीही पाठ फिरवली। संघाच्या बौद्धिकासाठी भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही निमंत्रण देण्यात आलं होतं। यापैकी भाजप आणि शिवसेना आमदारांनीच रेशीम बागेत हजेरी लावली। भाजप शिवसेनेच्या नेत्यांनी हेडगेवारांच्या स्मृतीस्थळी जात अभिवादन केलं, पण अजित पवारांसह त्यांचा एकही आमदार संघाच्या मुख्यालयाकडे फिरकला नाही। ते येणं न येणं हे त्यांच्या पक्षाच्या विचारधारेमध्ये त्यांना जे योग्य वाटतं त्याच्यावर ते निर्णय करतात आणि ही आवश्यकता नाही आहे की त्यांनी सुद्धा इथं यावंच असा आम्हीही कधी दुराग्रह केला नाही आहे। जरी तिथे गेले नसले तरी त्यांनी सपोर्ट तर केलेलाच आहे। त्यामुळे जरी तिथं प्रत्यक्षरित्या नसले तरी अप्रत्यक्ष त्यांचं मन कशी तिथे असेल। बघा, आमची लढाई जी आहे ना ती हीच आहे, मुळात समजून घ्यावं लागेल। आमची लढाई दीक्षाभूमी ते रेशीम बागेची लढाई आहे। आमची लढाई संविधानापासून मनुस्मृतीपर्यंतची लढाई आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी रेशीम बागेतील कार्यक्रमातून संघाचं कौतुक केलं। शिवसेना आणि संघाची विचारसरणी मिळती-जुळती आहे असं शिंदे म्हणाले। तर शिवसेना आणि संघ अशी विचारसरणी जी आहे ही आमची मिळती-जुळती एकच आहे। इथं आल्यानंतर एक राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणि मग ते घेऊन पुढे लोकसेवेचं, जनसेवेचं काम करायला बळ मिळतं। संघाची विचारसरणी काय गद्दारीची आहे? संघाची विचारसरणी काय 50 खोक्याची आहे? संघाची विचारसरणी काय संजय शिरसाट दळवीसारखे पैशाच्या नोटा जमा करण्याची आहे? आता हे संघाने सुद्धा म्हटलं पाहिजे की एकनाथ शिंदेची विचारसरणी आमच्यासारखी आहे। खरं सांगायला गेलं तर असं कुठं विचारसरणीचा आणि एकनाथ शिंदेचा कुठंच संबंध येत नाही। त्याच्यामुळे हे म्हणणं हास्यास्पद आहे त्यांचं। आम्ही सर्व लोकांना बरोबर घेऊन एकत्रितपणे काम करण्याचा आमचा मानस आहे, म्हणून त्या पद्धतीने आज त्यांची ही भेट झालेली आहे। मागच्या वर्षीही अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं संघाच्या बौद्धिकाला जाणं टाळलं होतं। त्याचीच पुनरावृत्ती या हिवाळी अधिवेशनावेळीही घडली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।